आज थोडं मराठी माणसाच्या शोकांतिकेबद्दल बोलायचंय. मराठी माणूस खूप प्रगतशील आहे, कणखर आहे आणि लढवय्या देखील आहे. हे सर्व गुण त्याच्याकडे आहेत. पण फक्त एवढंच पुरेसं आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. त्यासाठी त्यांनी जीवाभावाची माणसं जोडली, जपली. त्या माणसांनी देखील एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. आज मुंबई आपल्यापासून हिरावली घेतली जाते. गुजराती, बिहारी माणसं वाढायला लागली आहेत. ते व्यवसायात, राजकारणात आपल्यापेक्षा पुढे निघून गेल्याची खंत आपण इतरांकडे बोलून दाखवतो. पण कधी आपण याचा विचार केलाय का? आपल्यापैकीच कोणी व्यवसायात किंवा राजकारणात उतरायचं देखील म्हटलं तरी त्याला आपण किती मदत करतो? मदत फक्त पैशांची असते का? नाही. आपण आपल्या परीने दुसऱ्यासाठी काहीतरी करूच शकतो. याचा कधीतरी आपण विचार केलाय का? आपल्या घरात लागणारी वस्तू तो जर मराठी माणूस विकत असेल आणि ती 4 पैशाने महाग जरी असली, तरी आपण ती घ्यायला हवी. कारण त्याच्या पाठीशी इतर परप्रांतीयांसारखी लॉबी नाही, जी त्याला कमी भावात माल उपलब्ध करून देते. आपण फक्त मराठी माणसाला नावं ठेवतो. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, राजकारणात पुढे जाऊ शकत नाही. पण कोणी जिद्दीने पुढे आले व्यवसायात किंवा राजकारणात, तर आपण त्यांना किती साथ देतो. निवडणुकांच्या वेळेला थोड्याशा पैशांसाठी आपण मराठी माणसाला मत देत नाही. भले त्याच्याकडे तुम्हाला देण्यासाठी आता पैसे नसतील, पण तुमच्यावर जेव्हा अडचणी येतात तेव्हा पहिला तुमच्यासाठी उभा राहणारा तोच मराठी माणूस असतो. आणि आज हातात काही नसताना तो तुमच्यासाठी इतकं काहीतरी करत आहे, तर विचार करा उद्या सत्तेत असताना तो आपल्यासाठी काय काय करू शकतो. आपल्यात सर्वच वाईट गुण आहेत असं नाही, पण पाठीशी उभं राहिलो तर समोरच्याला बळ मिळतं. इतर पक्षांमधले परप्रांतीय नेते काही चुका करत नाहीत का? ते त्यांना हव्या तशा युत्या बनवत नाहीत का? तरी आपण त्यांना मतदान करतोच. आपला मराठी माणूस सुरुवातीला व्यवसाय करताना किंवा राजकारणात शिकताना काही चुका करू शकतो, पण त्याला संधीच न देणं हे मात्र चुकीचं आहे. नंतर मग आपल्या शहरात इतर लोकांची वस्ती वाढली, व्यवसाय वाढला, ही हळहळ व्यक्त करणं चुकीचं ठरतं. अजूनही संधी गेलेली नाही. सर्वांनी सोबत मोठं होऊया. सर्वांकडे सगळ्या गोष्टी नसतीलही. पण काहीतरी असं आहे जे आपण दुसऱ्याच्या फायद्याचं ठरू शकतं, जे आपल्याकडे असेल. आपल्यातील खूप जण आज इन्फ्लुएन्सर्स आहेत. त्यांनी त्याचा वापर आपल्या माणसांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, आपल्या माणसांना राजकारणात पुढे घेऊन जाण्यासाठी, मोठं करण्यासाठी करायला हवा. शेवटी आपला मराठी माणूस टिकला तरच मुंबई टिकेल आणि महाराष्ट्र अजून मोठा होईल. जय महाराष्ट्र. जय हिंद.